नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही वैयक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा. आई 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 होय भूक लवकर का म्हणतो सार्थक गोळाले चालला आपण जाऊ ना आई. त्याचा मायले काम धंदे नाहीये. विकास चौधरी उठली सुटली चालली. माझा पैसा येते तिच्या घरी. आई मला नाही माहित आपलं नाही जाऊ मला जायचं आहे. तुला मी त्या दिवशी सांगितलं ना त्या बोकडा संग नको राज्य फालतूच्या छंद लावते म्हणून तो भाडू. तर लोक सगळे जण कुठे कुठे चालले तू काम नाही नेत मले मलाही जायचं मलाही नाही या झुग्गी झोपडीत ठेवता का तू मला मी जायचं नाही ना. ठीक आहे सुट्ट्या लागल्या ना तुला मी मामाला फोन लावतो जा मामाच्या गावाला राहायचो 2-4-8 दिवस. ठीक आहे राहू दे पोट तिकडे गेलं म्हणजे कायचं काही शिकून येते कोण शिकवत येत. कोण शिकवणार आहे. मारते का झोडते तुले तो एका रंगाचा तोंडाले छमते बात सईचं यटायात घुमत राहते सर इरभर डुकरासारखा. आता आपण लेकरा संग 2 शब्द चांगले बोलाव. ए रे दादा का घे रे दादा का खा रे दादा नाही याल्या गेल्या खा रे जसं काही कुत्र आहे ना पोरग धडीवरच कुत्री बोलाले लावते मले तर. आणि तू का पाहिजे चल तयारी करून देतो होय मामाच्या गावाले. मला काय नाही माहित मागाना मामीनं बोलावलं मला कापूस कुणला न माग नाही का मला मामाच्या पोरानं डकावून दिलं कापसाच्या वाटून मला पटकन लागलं इथं मी माझ्या मला नाही. चांगली जीप शेंदाली पाहिजे होती चावली काही समजलं असतं. तुला चेंदी तर चालणार नाही का. लहान लेकराचं मरण पाहिजे खेडगी. आणि हो तुला मला तेव्हाच काऊन नाही म्हणलं बोकडा. मामीनं मला संसाच्या गोळ्या घेऊन दिल्या मामी म्हणे मले काय बापू खाऊन घे आईला नाव नको सांगतो म्हणून मी नाही सांगितलं. जाऊ दे काय नाही होत मामीच तशी बी आपली. हो मामीच होय दादा आपली. आणि मा पोहीन जर असं मारलं तर धक्का साईन नाही होत तुम्हाला समजलं का. साईन सारखी अंगावर धावतं तिच्या माराले ठेवते का खाते. आणि आता आपल्या भावजाईने मानलं तर मामी होय. नाही दादा मामी होय गाडीवर लागलाय खाऊन मरून येत असेल तरी मामीच होय ना मामाच होय. अव चुकीनं धक्का लागण्यात ना धक्का मारण्यात लय फरक राहते म्हणलं. ते ती पोट्टी वाचाड सांडली लेकराचा उरावर जाऊन बसते म्हणलं छातीवर दम निघून गेला. हे काही तिने फिकर नाही का सांगून राहिली मोठी तर मा भावजा लय चांगले आहे समज का आपलीच फाक पाहून घे कोयटान कोटचे. हे बोलल्या दाताची भिंगरी लागी. हा तुम्ही झगडेच करून घ्या दोघी बी जणी. मी सार्थकच्या पप्पा सोबत घुमायला जातो गोव्याले मला तिथं दत्तक देऊन द्या मी त्यांच्या सोबत राहतो. मला नाही राहायचे इथं घुमायला नेत ना काही नाही. दत्तक घेईन तुले एवढा मोठा 8 पोळ्याचा दही होय ना कुठचा तुले दत्तक घेते त्या गांडीवर लात मारून हाकलं इथंच पोसून राहिले तेवढं समज. काऊन नाही पोचू शकत. जेव्हा मी 11-12 पोया खाणारी बकरी पोचू शकतो बिना कामाची ना काल्याची दुश्मन आणायची हे एक लेकरू नाही पोचू शकत. अगुत्री कुठची कुत्री कोण वय बाबा इथे कोण वय दलितर कुठची एवढा खा लागते का बापा. कुठची वय इथे अवकाडली अवदसा समजणे आलेला इशारा काफी आहे. त्याला माहित आहे मी ना कोणती बकरी पोचली आहे तर कोण खाते तर उरावर बसून मावल्या. काय बोलते ना का आणि बापसाई मले बकरी म्हणतं का गे. आई सांगणं जाऊ का. तू फक्त जागेवरून उठ नाही ते हातपाय छाटले तसं मला मंजूर आहे. मी बाबाला नाव सांगतो मला दुसरी आई पाहिजे बाबानं मला नाही पाहिजे आई ही आई खराब आहे घुमायला नेत. आज जायचं गाड्यात तोंडाने झमत बकऱ्या दुसरी माय पाहिजे तुला थांब आणून देतो कोयठील. सत्य शिंका बाई मोठं बोललेलं खरं होते. लग्नाच्या पहिले मावल्या भगतच्या मागे त्या दंडायाची पोरगी लागली होती. चांगली चढ पातळ नाजूक पांढरी मस्त दिसे आणि कामाची बी होती पोट्टी. बकऱ्या बांधे सकाळी 4 वाजता उठून आणि तो घुम्या तिचा बाप असा हातपाय जोडे मावले पोरगी करून घ्या म्हणे मावली एवढी पोरगी करून घ्या म्हणे पण नाही केली. ह्या बुड्याने माई चालू नाही दिली कसा लोल करे मासामोर
हुंडाई द्यायला तयार होता. गाडी म्हणलं गाडी, मोटरसायकल दिन म्हणे 2 चाकी, ठेला घेऊन दिन म्हणे पोराले, सोना बी चढवीन म्हणे. सर चांगलं राहिलं असतं पण माझी कुठंच नाही चालली. घेऊन आला ह्या पांठेला. अहो घुबड तुम्ही एवढ्या गोष्टी सांगून आली तर आणूनच काऊन नाही घेतली तिले पहिलेच. हे का झालं बाई? अगं पहिली गचकरण होतं तिले. हे का सांगते बोडीची? त्या गचकरांना सळली होती ते. नाही तर का अशी लबलब वास तिचा गद गद कोणी तिच्या जवळ नाही जाय. अगे बा चोदे भोसरा चोदे वंगार वासाड चोरू चोरू आमच्या घरच्या गोष्टी ऐकत होती. दारी आहे का तसा दादा घरी? हो आहे ना, त्या मायचा वट्यात झोपला. बोल ना दादा सांगत आवल्या. का वहिनी जई पाहिलं तर हेकडेच बोलता हेकडेच बोलता. नाच सवाडा नाही बोलायला तुम्हाला. काऊन रे कुत्र्यावानी लावून राहिला बोकड? अरे लोंबड्या चुप राह ना तू. आई मला गोळ्यांच्या आजा आहे ना, सगळे जण चालले. प्लीज तशी कुठची तयारी आहे बाबा? इथंच जायचं होतं. इथं कुठं? इथंच नाही का, इथून सरळ जायचं. मथुऱ्याचं घर आहे, तिथून सिद्ध जायचं. तिथे एक गल्ली आहे, तिथं घर आहे, तिथं हिर आहे कोड्डी दगडाची. तिथे जाऊन मराचा आहे. तुले जाऊन गचकन जाऊन धक ना मार. कधी कुठं चालली का चालली माहिती नाही का? गे तू मावली का फाटावय दारे? हा बोलता तुम्ही. नाव चांगलं उत्तर नाही द्या, नाव गोड नाही बोला. आपल्या नंदशी का वहिनी जई पाहिलं तर हेकडेच बोलता हेकडेच बोलता. नाव सवाडा नाही बोलायला तुम्हाला. जेव्हा पाहिलं तेव्हा नजरा लावते लुचक्या भक्काची. चालल्या का झाला जावा तेव्हा खटा खटा नजरा लावते बुहारली. बाई जागा असून तू घेऊन जाईल बी येडपाप. मीच नाही देत कुठं, घरीच बसतो. कोणी कुठं नाही चाललं. अगे बाई एका रंगातच करते. काऊन रे दादा काय झालं? कुत्र्यावानी करतं. चाल मावल्या घरी 2-4 दिवस राहायचो. चाल आपल्या आतोच्या घरी तावी आतो आहे ना. दिंदा तू टेन्शन काय घेतं काय रडतं रे. चाल मी नाही येत तागडी मुता काताच्या वाज येते बुरा. लेकरे आता ती मुततो तुझ्या घरीची. मी नाही जात. हे मुक्त्या असं नाही बोला. आज तेवढी आपली मोठी आणते. हा सांगू तुले. हा असंच बोलाव, असं नाही तर कसं बोलाव? तर गाळ करणं होतं, सारा गाळचं पाणी करणं होतं. तिच्या शिन्नात 2-4 भाकरी धुणं टाकणं बद्दा बद्दा. एवढी मोठी बाई झाली, 2 लेकराचा गो खाल्ला तिने, अक्कल नाही आली तिला. आता माशी होते का वहिनी एवढ्या मोठ्या भाकरी धुणं? सोडू दे मग, चांगल्या कोयजातले चित्रेत पडतले वाकरायचा. इथं आणू का मग? धू लागन का? हो गदाडखाना मावल्या घरी आणू नको. खटमला बावडे आवडे खावडे सारे. जरा इचू काटा त्या वाकड्यामध्ये राहते. एकच दिवस राहिली होती त्या घरी रातभर. तवाच पाहून घेतलं मी ना. कोणा इकडून इचू येतं, कोणाकडून किडे येतं, कोणत्या नाकात माकोडा घुसे. तवाच पाहिलं. तूच कशी राहतं तर माहित नाही. एवढी दलित तर बाई पोचती जेव्हा तुमच्यासारखे टाकून नाही देत. मी सरायला घेऊन चालतो. तुमच्या घरी सांड बकऱ्या तसं मला बी घेऊन चालायला लागते. त्याईले बी कोण आहे? मुकेच नावर येते आपल्यापाशी. तर आपण बी कवट्याशीन घ्या. मला नाही टाकत कोणी काही. मावलेच आहे ना असं सरपै चालत राहील तर मी अशी कवट्यात घेतो, वाकरीत ना घेऊन झोपतो. मला तसं जहर आहे. कोण का करण मले? रातभर घेऊन झोपाव. दिवसानं आपल्या घरी चालले जाते बिचारे दरे दुरे. इचू काट्याशी सारी मीटिंग आहे मावली. सर चांगलंच आहे माय त्याच्यासोबत. तुमच्या परस त्याच्यासोबत बनते मावला. तुमच्याच कशी आहे आपलं तुपलं याचं त्याचं. मी तर सरपै त्यांच्या हातात पकडतो ना हातात. म्हणून म्हणतो मोठ्या मोठ्या गोष्टी नका हेपलत जाऊ. कान खाटी लहानच्या लेकराच्या खेळून भेली बंगार वासाळ. एवढी मोठी बाई आहे पण तुम्हाला नाही सोबत वहिनी. असा लेकराला जरासा धक्का नाही आतो आहे ना मी. उडाल्या याचं वर तू घराकडा नाही पेचा तुला येता. आई चाल ना गोवा, मला गोव्याला जायचं आहे ना. कोणत्या गावात चालले? तू खेड्यातच जा. मरमर करता त्या खेड्यात लेडा. गावात नाही गोव्यात म्हणते लेडबाई जत्रा तू पोरगा. गोवा असं का? हा तिथं माल उताना उघडा हुंडायला उतानी गाण करून आला जावासाठी. काही नाही 2 मोठमोठाले भोंगे आहे तिथे चांगले टप्पर डोळ्याचे तावाने घेऊ लागायला. दाखीन कुठची अशी बोलता वहिनी तुम्ही? सांग रे दादा काय तिथं? तिथं नाही आत्या. अशी वंडाळून कधी माझ्यासारखा बोलू नको. टायकच ठेवून टाकीन. चांगला बोल काय तिथं? 2 मोठमोठाले भोंगे आहे तिथे चांगले टप्पर डोळ्याचे तावाने घेऊ लागायला. अशी वंडाळून कधी माझ्यासारखा बोलू नको. टायकच ठेवून टाकीन. चांगला बोल काय तिथं?
आता तिथं का नाही समुद्र आहे, नारियलाचे झाड आहे आणि ना तिथं काजू बी भेटते मस्त मस्त आणि बहुत मोठा समुद्र आहे. फुकट मध्ये भेटते का सोय पाणी? आता बाप बसला आणि ती माय बसलीये तिथं गल्ला ठेवून. फुकट भेटते का म्हणते ते. कधी लहान लहान लेकरासमोर तमाशे दाखवतात, दारूला दुरू विचारतात, त्याला शरम लाज नाही वाटत तुला? तिथेही जाऊन कुत्र्याचा मुतच पेशिंग का? सुधारणार तरी सुधारणं समजे ना धमजे. एवढी मोठी झाली, भाषा सांगा कसं बोललं पाहिजे, का बोललं पाहिजे. डालू इशारे चालू आहे तिथे. घालून देऊ का सगळा पौवा घेते नाकात? पाहिलं की सांगा तिला समजेनं जरा चार गोष्टी प्रेमाचं सांगत जाणं, कसं बोललं पाहिजे, का बोललं पाहिजे. का तू या फाकाले अहो आई तसं नाही व माझ्या म्हणण्याचा उद्देश असा नाही होता. तर काय विचारलं तुला त्याले? हा अशी अशी इशारे करून राहिली, मला समजत नाही म्हणतं का गे तू? बसट सिंगे अशी समजतं का? असे अहो वहिनी कोल्ड्रिंक म्हणली मी ना, कोल्ड्रिंक थंडा. बाप जलमी पेली होती का कोल्ड्रिंक? लल्ले भिकारी समजता का तुमच्या वाणी? रोज दारू सोबत सोडा घेतो म्हणला जिरा. अहो भिकारी कोण आहे खरं लोकाले माहित आहे. अवदसे खरखटे तुका सांगता गे? एवढ्या नको बोला, जाऊ द्या. तसं मी येऊ का तुमच्या सोबत गोवाले? पोट्ट व्हायलं सवरलं तर मी पाहिन समुंदर हायच म्हणते तर. नाही नाही गरज नाहीये, मी पाहू शकतो मला लेकराले. त्याला चराट बांधून ठेवीन मी झाडाले. टेन्शन नको घे तू. आपलंच पाय घर राय गुच्चाप. मग नाही वाटतो चराट बांधल्यावर. जा आपलं काम कर. हो तू त्याला चराटीनं बांधून घे आणि तू बी बांधून जा. मग दोघं मायले का खोट्याले सांडबोकड. काही लोकांना खलबत्त्यात दातनं जीभ चेंदाशिवाय मानणार नाही. नाही जास्त झोमायला लागले एवढ्या तोंडाले. नाही जा रे टिपऱ्या, तू बाबाच्या दुकानात जा. बाबाला तयार कर. चाला म्हणा मी आपल्या घरच्या बाबाला तयार करतो. करा तयारी, जाऊ आपण सर्वे. अहो वहिनी मी पण येतो ना. असं मला बी कुठं जाणं नाही. तुमच्या संग पायनं होऊन जाईन मी बी येतो. मी नाही नेत. सरा ताल तुंबा मला लाज येते तावली. तर तिची साडी पंगे, तिचा ताल पाय, तिचे केस पाय, तिचा अंगावर थरथर मैल पाय. सरा एका रांगाला वास सुटून जाते. मलाच तर लाज येते अर्धी ननद मनाची गे तुले. सोबेने ढाबे असं नको म्हणा वहिनी. मी चांगली झगमग होऊन येतो, चांगली साडी नेसतो, चांगलं लिपस्टिक लावतो, पार्लर मध्ये जातो, आधी का करू स्पा करतो. हो गे मावल्या पोरीची लाज येते तुला नाही? एवढी नाल होऊन गेली ती आहे ना, एवढं वास येते तिचा. तुझीच बहीण राहिली त्या टाकली असती का गे? चाल ने तिले, नाही तर कोणीच नाही जायचं. मी देतो तिच्या वाटचे पैसे तिले ने. अरे वा दे मग फडकन. ठीक आहे तुम्ही तयारीला लागा. मी तरी बुड्याची मुंदी मोडून येतो. 20-30 हजार तर भेटन. मुंदी तुझ्या हाती कशी लागली गे? तू फक्त मुंदी इकून पाहिजे बुड्याची, नाही त्या मुंदकीची मिनत 25-30 तुकडे केले तर काहीच नाही. खाटा खाटा. अहो बाई ती काय झालं बुढ्याले कणी दवाखान्यात नेलतं कणी तुला सिरियस होता. म्या म्हणलं घरी येते का नाही येत वापस, तर म्या काढून ठेवली होती. मुंडी काढायची ना कोचकून ठेवायची. बरोबर याद राहिली तुले, मला देवाची नाही राहिली याद. लबरे हे घे मुंदी घे, पण तिला ने. माझी पोरगी आज दिसली पाहिजे त्यासोबत. मी देतो तिचा खर्च. हो आण दे मले. दाखवतो येईल गोवा आता. चला करा तयारा लागा. चला ना पटापटा येरा होऊन राहिली. गाडी लागली. आले सर बाई. हा 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 अरे ती आता कुठे वंगार भंगार आवाज देतील चालते का तर पटकन. इथं सांगून ठेवलं होतं आली नाही ना का नाही. आप चोरी कुठं अटकली तर चालते का? आई आली आली. हा बापा बापा हा साडी गिडी जगमग मेकअप गिफ्ट खूप केला की तू. आता एकच नंबर दिसून राहिली. चला पटापटा उशीर झाला आता. वहिनी थांबा ना मी येतो. थांबा ना जी. थांबती नाही. काय होय गे ये ना पटापट ताईची चालतात चालतं. चल जल्दी जल्दी. होय रे गिफ्ट पुढं पुढं. हा चल का पाहिजे भक्ती होय ना समोर समोर. आई गोवा तर असं नाही दिसत मोबाईल मध्ये. असाच राहते नसला छान लावते त्या मोबाईल मध्ये. चल चला जरा एक नंबर आहे गोवा पाय. मी जे दाखवतो हे पाय चुपचाप. आई सार्थक तर नाही दिसून आला. सार्थक कुठं आहे? त्या बोकडाचं नाव घेऊ नको. त्या बोकडा पाय एवढं सोंगासन झालं. हे कुठं ड्युटी पाणीवाले ना, आपण कुठं चड्ड्या पाण्यानी वाले. नाही रे भगत, चड्ड्या पाण्यानी खपन काही आपण जाऊ काही. नाही रे भगत. काय बी असो राहू दे, जेवढं भेटलं तेवढाच समाधान म्हणाव. हो हो तावल्या भरोश्यावर राहील ना. एक दिवस मला समाधी घ्या लागन समजला का. तुला समाधान देऊ देऊ माझी हालत आज अशी झाली. चला जी बाबा वा पुढं पुढं. चला बाबा पटपट. कुठं आणलं हो बाई? गोव्याला आणलं ना बाबा.
कोणता गोवा होय व बाई? तुमच्या इनीच्या वावरामध्ये बैठक आहे आज, मटणाची पार्टी आहे ना. कसे बोलता बाबा तुम्ही? नसला हारपला गिरपला तर पेन्शनचा वाका होऊन देईन. चला बाबा मा मांग जरा जरा. बाई भाई गरमी आहे वो, ऊन लागून राहिली चट चट. थांबा बाबा, छत्री लावून देतो मी. हो बाई. मग नाही लागत ऊन. उन्हले आज खूप धावस निघला. माय छत्री आहे ना बाबा. चला लागते आता बरं. बाई पाणी येऊन राहिलं का मा? छत्री उघडली ना तू ना. हाय मॅटगणीचा बुडा, आताच म्हणे चटचट ऊन लागून राहिली. आता सोय करून दिली, चांगली छत्री लावून दिली सावलीत, तर पाणी यायला का म्हणते नाटक्या चोरीचा. नसला आपण क्यू करा ना, जीव घ्यायला ते हा बुडाई घाला सेपारला सारखा करते. यम लागल्यावानी करते माहित ना, चालणे लागले का तर. नाही बाबा चला. का म्हणलं व बाई? काही नाही, इथंच अस्त्या व्हावं लागते का तर बुड्याच्या माहित नाही खंगारला. काहीतरी म्हणलं बाई तू ना. काही नाही म्हणलं, चला बाबा पटोपट ऊन गाडी आहे. बाई पाय दुखून राहिले व. ए भगत, त्या बापाला खांद्यावर घे रे. मेलो नाही व बाई, जित्या पणीच खांद्यावर नेतो का मा? तसं नाही जी, सहारा सहारा हाकीतून मरून गिरून गेला तर माईक पेन्शन राहील ना. त्या बुडीला का जबाब देईन मी? बाई तहान लागली, ती माझ्याची बॉटल आहे ना, माझ्या आहे का त्याच्यावर? हो हो. ए भगत, तुझा मागते बाबा. आता माझ्या काय मागते? अबे लेडबाई जत्रा, कोल्ड्रिंक आणली होती ना तिथे, तेव्हा नड्डा सुकला बुड्याचा. हा ते का? अरे बाबा भोसलीच्या पोट. वैताड बेलण्या खोपडीच्या चष्मा खल्ली डुकरा. येडबाई जत्रा, काऊन तुला इज्जतदारीनं हातात नाही घेता आलं का बाबाच्या? भोकण्या चकण्या, काऊन त्या गांडीला मेहंदी लागली का? त्याच्या पायामध्ये मेहंदी लागली, देवाचा कबिल नाही. बाबा लागलं का जी? बाबा लागलं का जी? नाही बाई राहू दे, चल. बरं झालं बाबा उलिशावर गेला. आज तुम्ही मरून गेले असते, त्या बुड्डीने मी का जबाब दिला असता खेळकलेले. जाऊ दे बाई, मला काही नाही होत, तू टेन्शन नको घेत जाऊ. आई बाबा ना नेहमीच म्हणते मला काही नाही होत. असं चालता चालता गचकून मरून जाईन ते एखाद्या दिवशी. पागल छोटा, असं बनवीन का नाही, असं बोलशील तर आपाजी आपलं चांगलं बोलायचं. आजी चाला ना, काय गोष्टीत लागतं, चला ना लवकर लवकर व्हा ना. खाऊन घे, ड्युटी लावायला असाय तुले. या घाईनं याव बी, तुया घाईनं जाऊ बी, रिकाम टवरे. याच्या असेल तर सिद्यान चाल मा मागं चुपचाप नाही तर मा मागं हब्बक लावू नको, जाऊ शकतो तू घरी. चला जी बाबा. नाही जी वहिनी, असं काही नाही. ऊन पहा बरं कशी होऊन राहिली, मला हुल्या आल्यासारखं लागून राहिलं. मी तर मजाकच करून राहिली, पण मला खरंच कस्तरी लागून राहिलं. हात पाय बी हालून राहिले मावले. दीड मिनिट तर नसन लागली ना मले. तोंडाचे हात हालून राहिले, पाय बी. आगे दारू प्यायला नाही भेटले तुले, कसे हात पाय नाही हालन तू ये बसड. तुम्हाला माहित करता नाही, तुम्ही असंच करता. मी मरून सवरून गेली तर एखाद दिवशी तुम्हीच मराडा, मग माग मला तुम्ही असं करताच. मलाच बोलले, मला काही बी मला सुनत राहते. मी का करू, मी का कोणाचं आहे का म्हणून गेल्या. मी येतो का, थांबा ना. शाला गोवा. ह्या गोवा वय ह्या असा